गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण बघितलं होतं सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस. आज आपल्याला स्टडी करायचं आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तर बऱ्याचशा प्रॉपर्टीज या ठिकाणी असणार आहेत. सो व्हॉट इज मीन बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी? द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स डिपेंड्स ऑन इट्स नंबर ऑफ मोल्स इन द solution, that is on molar concentration. Therefore the value of a colligative property is directly proportional to the molar concentration of the solution. जे काही सोल्युशनचं मोलर कॉन्सन्ट्रेशन असणार आहे त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय असेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. तर फर्स्ट वन इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इट इज डिनोटेड ॲज डेल्टा पी. Second colligative property is elevation of boiling point. So it is denoted as delta TB. Third colligative property, depression of freezing point. It is denoted as a symbol of delta TF. F means freezing and T means temperature and depression of freezing point. And last one is osmotic pressure. Last colligative property is osmotic pressure. त्यानंतर बाजूला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये म्हटले व्हॉट इज मेजर. ते मेजर कसे केले जातात? ओके. वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट अँड सोल्युशन डेल्टा पी इज इक्वल टू पी सॉल्वंट मायनस पी सोल्युशन. तेव्हा आपल्याला मिळतो डेल्टा पी. बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड सॉल्वंट डेल्टा टी बी इज इक्वल टू TB solution minus TB solvent. Freezing point of solvent and solution delta TF is equal to TF of solution minus TF of solvent. Excess external pressure to be applied to the solution so as to stop osmosis. आता फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघू. काही वेळा बोर्डाला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे जे काही टाईप होते लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, बॉइलिंग पॉईंट, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा ऑस्मोटिक प्रेशर, हे जेवढे काही पॉईंट होते 4 त्याचे टाईप कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तर 2 मार्कला किंवा 1 मार्कला ते बोर्डला हमखास विचारला जाणारा क्वेश्चन आहे किंवा शॉर्ट नोटसुद्धा विचारले जाते डिटेलमध्ये. आता त्याच्यापैकी पहिला बघू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दी वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड is defined as the pressure exerted by the vapor in equilibrium with the liquid at a fixed temperature.
pressure exerted by the vapor in equilibrium with the liquid at a fixed temperature. एक फिक्स टेम्परेचर असणार आहे, त्यावेळेस त्या लिक्विडचा प्रेशर काय असणार आहे, एक्झर्ट होणार आहे. त्यावेळेस त्या लिक्विडचा प्रेशर एक्झर्ट होणार आहे आणि त्यालाच म्हटलं जातं त्या लिक्विडचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दी वेपर प्रेशर्स एक्झर्टेड बाय डिफरंट लिक्विड्स. वेगवेगळ्या लिक्विड्सने सुद्धा प्रेशर एक्झर्ट केला जातो. ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर डिपेंड ऑन दी स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेसवर सुद्धा ते डिपेंड असणार आहे. स्ट्रॉंगर दी फोर्स इज स्मॉलर इज दी वेपर प्रेशर. जर त्या ठिकाणी फोर्स हा स्ट्रॉंग असेल, ओके, तर वेपर प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. स्ट्रॉंगर intermolecular attractive forces operate between water molecules than those between acetone molecules. Those between acetone molecules. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, वाय ॲक्सिसला वेपर प्रेशर दिलेला आहे, एक्स ॲक्सिसला टेम्परेचर त्या ठिकाणी दिलेले आहे. ए आणि बी हे टोक घेतले सॉल्व्हंटसाठी, सी आणि डी जे स्टार्ट आणि एंड जो आहे तो सोल्युशनचा आहे. त्या ठिकाणी डेल्टा पी इज इक्वल टू P0 मायनस पी. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्येच इन अ सोल्युशन सोल्यूट मॉलिक्युल्स आर uniformly distributed and they also possess average kinetic energy. Average kinetic energy. A few solute molecules replace the solvent molecules at the surface of the solution. The number of solvent molecules at the surface therefore is less than those in the pure solvent. And these reduce the rate of evaporation. डायग्राममध्ये बघू शकता, एक डायग्राम आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड, एक आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ओके, त्यानंतर जो काही इव्हॅपोरेशनचा जो रेट आहे तो काय होतोय, सॉल्व्हंटमध्ये रिड्यूस होतोय. म्हणजेच प्युअर लिक्विड जे असेल सॉल्व्हंटचं बघा शकता तुम्ही, सॉल्व्हंट जो डिनोट केला आहे तो व्हाईट कलरने आणि सोल्यूटसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. तर सॉल्व्हंटचा जो रेट आहे इव्हॅपोरेशनचा हा काय होतोय, रिड्यूस होतोय. फर्स्ट डायग्राममध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की सॉल्व्हंटचा जो काही इव्हॅपोरेशन रेट आहे तो रिड्यूस झाला. म्हणजे जे काही तुम्हाला ते बबल्स दिसत आहेत ते बबल्स वरती जास्त गेले नाहीत. म्हणजे त्याचे प्रेशर जो होता तो कमी झाला, रिड्यूस झाला. राउल्ट्स लॉ ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. FM Raoult in 1887 gives the correlation between lowering of vapor pressure and composition of the solution. FM राऊल्टने काय केलं, 1887 मध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि कॉम्पोजिशन ऑफ दी सोल्युशन यांच्यामध्ये जे काही रिलेशन होतं ते त्याने शोधून जगासमोर मांडलं आणि मग त्याने एक लॉ तयार केला, त्याला म्हटलं जातं राऊल्ट्स लॉ ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर.
तो लॉ काय बघू. द लॉ स्टेट्स दॅट the relative lowering of vapor pressure in a solution containing a non-volatile solute is equal to the mole fraction of the solute in that solution. The relative lowering of vapor pressure in a solution containing a non-volatile solute is equal to the mole fraction of the solute in that solution. तर या ठिकाणी काय असेल, नॉन व्होलाटाईल सोल्यूट असणारे आणि तो इक्वल टू असणारे मोल फ्रॅक्शन ऑफ दी सोल्यूटला. नॉन व्होलाटाईल जो काही सोल्यूट असेल तो इक्वल टू असेल मोल फ्रॅक्शन ऑफ दी सोल्यूट. तर मोल फ्रॅक्शन कोणाचा, तर जे काही सोल्युशन दिलेलं असेल त्या सोल्युशनचा मोल फ्रॅक्शन. अकॉर्डिंग टू दिस लॉ वी हॅव P0 minus P upon P0 is equal to N upon N plus N, small n plus capital N. पहिली प्रॉपर्टी होती आपली लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता सेकंड प्रॉपर्टी आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. The vapor pressure of a liquid increases with increase in temperature. When the vapor pressures become equal to external atmospheric pressure, the liquid boils. The temperature at which vapor pressure of liquid becomes equal to the external atmospheric pressure is called the boiling point of the liquid. Boiling point is a direct measure of the strength of intermolecular attractive forces. Stronger the force, higher is the boiling point. जे काही आपलं वेपर प्रेशर असणारे लिक्विडचं ते इक्वल असणारे जे काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे एक्सटर्नल त्याला इक्वल असेल आणि त्याला म्हटलं जाईल दी बॉइलिंग पॉईंट ऑफ दी लिक्विड. आणि बॉइलिंग पॉईंट जे काही मेजर केले जातात तर ह्या फोर्सेसने मेजर केले जातात. जसं की इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, स्ट्रॉंगर दी फोर्स असेल किंवा हायर इज द बॉइलिंग पॉईंट. त्याच्याने काय आपल्याला कॅल्क्युलेट होतं, बॉइलिंग पॉईंट मेजर केला जातो आपला. नेक्स्ट लेक्चरला बघूया. आज आपण काय काय शिकलो, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे जे काही टाईप आहेत, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, त्यानंतर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. ओके, तर ह्या सर्व आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. बोर्ड एक्झामला एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिटेलमध्ये सुद्धा विचारली जाते किंवा नुसतं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे टाईपसुद्धा त्या ठिकाणी विचारले जातात बोर्डाला. मागच्या वर्षीसुद्धा क्वेश्चन पेपरमध्ये टाईप्स विचारले गेले होते.